Dear student, welcome to the hub of knowledge, that is Shri Shivaji Science College Amravati. I belongs to the Department of Chemistry and myself Kanchan Vishramji Kumbhalkar, Assistant Professor. And today we are going to discuss about BSc first year, first semester NEP पेपर पॅटर्न ऑफ केमिस्ट्री बाय संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. तर आज आपण BSc फर्स्ट इयर ज्याला NEP 2020 स्कीम लागू झाली आहे त्याच्या फर्स्ट सेमिस्टरचा केमिस्ट्रीचा पेपर पॅटर्न कसा येणार आहे जो संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीने दिला आहे तो आपण आज समजावून घेऊया. तर चला सुरू करूया पेपर पॅटर्न ऑफ केमिस्ट्री बाय संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. केमिस्ट्री ॲज पर द NEP तुम्हाला 4 युनिट आहेत केमिस्ट्रीचे. त्याच्यावर तुम्हाला 30 मार्काचा पेपर असणार आहे जो 2 तासासाठी असणार. मीन्स यू हॅव अ टोटल 4 युनिट्स. तुमचे टोटल 4 युनिट्स असणार आहे आणि टोटल मॅक्झिमम मार्क्सचा पेपर जो असणार आहे तो 30 मार्काला विचारला जाणार आहे आणि 2 तासाचा तुमचा पेपर असणार आहे. तर पहिला क्वेश्चन जो आहे, फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन असणार आहे राईट आन्सर इन शॉर्ट. शॉर्ट आन्सर, एका वाक्यात उत्तरे किंवा डेफिनेशन अशा टर्म्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 1मध्ये विचारला जाणार आहे. आता तुम्हाला किती क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यात? तर तुम्हाला टोटल 8 क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यात. म्हणजे पहिल्या क्वेश्चनमध्ये सब क्वेश्चन जे आहे ते सब क्वेश्चन्स असणार आहे 8. ते 8 क्वेश्चन प्रत्येक युनिटमधून 2-2 क्वेश्चन्स उचलणार. मीन्स 2 क्वेश्चन्स ऑन ईच युनिट. म्हणजे प्रत्येक युनिट, तुमच्याकडे 4 युनिट आहेत, प्रत्येक युनिटमधला 2-2 क्वेश्चन तुम्हाला या क्वेश्चन नंबर 1मध्ये आढळणार आहे. तर तुम्हाला सोडवायचं किती आहे? तुम्हाला सोडवायचे आहेत फक्त 6. मीन्स आउट ऑफ 8 you have to solve only 6 questions. Student should solve any 6 questions out of 8 questions. म्हणजे तुम्हाला 8 पैकी 6 क्वेश्चन सोडवायचे आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. म्हणजे असं पकडून 6 मार्काचा हा पहिला क्वेश्चन होतो. मीन्स आउट ऑफ 8 यू हॅव टू सॉल्व 6 क्वेश्चन आणि ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स. म्हणजे पहिला क्वेश्चन झाला 6 मार्काचा आणि ते 4ही युनिटवर आधारित असणार आहे. मीन्स प्रत्येक युनिटमधनं 2 क्वेश्चन विचारले जातील आणि ते क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 1मध्ये इन्क्लूड असणार आणि हे शॉर्ट असणार आहे. छोटे छोटे प्रश्न उत्तर असणार आहेत. सो हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 1मध्ये कसं विचारलं जाईल? तर अशा पद्धतीने क्वेश्चन 1मध्ये A राहील, B राहील, C राहील, D राहील, अप टू द H राहील किंवा 1 2 3 4 5 6 7 8 राहील. यापैकी तुम्हाला कुठलेही 6 सोडवायचे आहेत. समजा तुम्ही पहिला सोडवला, दुसरा सोडवला, तुम्ही तिसरा न सोडवता चौथा पण घेऊ शकता, 5वा घेऊ शकता, 7वा घेऊ शकता आणि 8वा पण घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कुठलेही 6 सोडवू शकता तुम्ही. सो याच्यात तुम्हाला 2 क्वेश्चन जे असणार आहे ते पहिल्या युनिटवर असणार आहे, दुसरे कुठलेही 2 जे आहे ते सेकंड युनिटवर असणार आहे, 2 क्वेश्चन जे आहे ते थर्ड युनिटवर असणार आहे आणि 2 क्वेश्चन जे आहे ते 4th युनिटवर असणार आहे. मीन्स 2 क्वेश्चन फ्रॉम ईच युनिट. सो अशा पद्धतीने 8 क्वेश्चन्स असणार आहे युनिट नंबर 1मध्ये, क्वेश्चन नंबर 1मध्ये. मीन्स सब क्वेश्चन 8 असणार आहे आणि प्रत्येकी 1 मार्क असणार आहे. पुढचा जो क्वेश्चन असणार आहे तो क्वेश्चन नंबर 2 जो युनिट नंबर 1वर आधारित असणार आहे. म्हणजे फक्त युनिट 1मधले आता तुम्हाला
क्वेश्चन्स विचारले जातील. ते किती क्वेश्चन्स असणार आहेत, तर तुम्हाला 4 क्वेश्चन्स विचारले जातील. सब 4 क्वेश्चन असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 कंटेन और कॅरी 4 सब क्वेश्चन्स, आणि तुम्हाला त्याच्यातले कुठले पण 2 सॉल्व करायचे आहेत. कुठले पण 2 सॉल्व करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क असणार आहे. ईच क्वेश्चन हॅव 3 मार्क्स. 3 मार्काचा एक क्वेश्चन असणार आहे. असे तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 2ला टोटल मार्क्स जे आहेत ते आहेत 6 मार्क्स. म्हणजे पहिला क्वेश्चन झाला, क्वेश्चन नंबर 1 झाला 6 मार्काचा. हा क्वेश्चन नंबर 2 पण 6 मार्काचा आहे, पण हा थोडा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. बिकॉज ईच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. त्याच्यामुळे पेपर सॉल्व करताना तुम्हाला 1 मार्क्सच्या क्वेश्चनचा आन्सर आणि 3 मार्क्सच्या क्वेश्चनचा आन्सर कळलं पाहिजे की आपल्याला किती क्वांटिटी लिहावं लागेल आणि काय क्वालिटी असायला पाहिजे. So this is your question number 2 which is based on unit number 1. Unit number 1 वर तो असणार आहे आधारित. आता पुढचा क्वेश्चन जो असणार आहे तो आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3 जो युनिट 2 वर बेस्ड आहे. जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो युनिट नंबर 2 वर बेस्ड आहे आणि तो परत जसा क्वेश्चन नंबर 2 आहे तसाच आहे. मीन्स त्याच्यातसुद्धा 4 ऑप्शन्स असणार आहे, 4 सब क्वेश्चन्स असणार आहे, A, B, C आणि D. त्याच्यातले तुम्हाला कुठलेही 2 सोडवायचे आहेत. A सोडवला चालेल, B सोडवा, C चालेल, D चालेल, कुठलाही 2 सोडवायचे आहेत. A और B और C और D या 4 पैकी तुम्हाला कुठलेही 2 सोडवायचे आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क असणार आहे. म्हणजे असे टोटल झालेत 3 गुणिले 2 सोडवायचे आहेत, म्हणून मग टोटल तुमच्या ह्या क्वेश्चनला मार्क्स असणार आहेत 6. सो 6 मार्क्स आर फॉर दॅट ऑफ द युनिट नंबर 2 दॅट इज क्वेश्चन नंबर 3. अँड अगेन द सेम वन युनिट 2 झाला. तसंच युनिट 3 साठी सुद्धा युनिट 3 साठी क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. परत त्याच्यात 4 सब क्वेश्चन्स असणार आहे. त्याच्यातले तुम्ही कुठलेही सोडवा, A सोडवा, C सोडवा चालेल, किंवा B सोडवा, A सोडवा चालेल, कुठलेही 2 चालतील आणि प्रत्येकाला 3 मार्क्स असणार आहे. अँड फायनली अगेन फॉर द लास्ट युनिट दॅट इज युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 साठी असणार आहे तुमचा क्वेश्चन नंबर 5. हा सुद्धा सब क्वेश्चन 4 सब क्वेश्चन्स असणार आहे. यातही 2च क्वेश्चन सोडवायचे कुठले पण, आणि याला मार्क्स असणार आहे पर हेड पर क्वेश्चन 3 मार्क्स असणार आहे. अगेन द 6 मार्क्स. म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला पेपरमध्ये 5 क्वेश्चन्स असणार आहेत. 5 क्वेश्चन्स आहेत. ह्या 5 क्वेश्चनपैकी तुम्हाला 5ही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि जे 4 युनिटवर बेस्ड असणार आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन हा 6 मार्काचा असणार आहे. त्याच्यामुळे 5 क्वेश्चन 6 मार्काचे. त्याच्यामुळे हा झाला तुमचा टोटल 30 मार्काचा पेपर. सो दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन पेपर of NEP 2020 or BSc फर्स्ट इयर सेम 1. सो दिस इज ऑल अबाउट. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही खाली क्युरीज टाकू शकता, क्वेश्चन करू शकता. सो थँक यू व्हेरी मच.